ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। 2019च्या काळातील सत्ता संघर्षाची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा होताना दिसतेय। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली, मात्र निकालानंतर धक्कादायक वळण घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलेलं होतं। अगदी तसाच काहीसा राजकीय पॅटर्न आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पाहायला मिळतोय। कल्याण डोंबिवलीच्या निकालांनंतर आता सत्ता स्थापनेची समीकरणं वेगानं बदलली आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बाहेरून पाठिंबा जाहीर केलाय। ज्याप्रमाणे 2019 मध्ये सत्तेसाठी जुनी समीकरणं मोडीत काढली गेली होती, तसंच काही चित्र आता स्थानिक पातळीवर निर्माण झालंय। मनसेनं दिलेल्या या अनपेक्षित पाठिंब्यामुळे राजकीय समीकरण पूर्णपणे बदललेली असून महायुतीमधील अंतर्गत हालचालींना देखील आता वेग आलेला आहे। मात्र या नव्या मैत्रीमुळे आता ठाकरे बंधूंमधील राजकीय वाद अधिक उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, कारण मनसेनं शिंदे सेनेला दिलेली साथ हे ठाकरेंच्या शिवसेनेला अजिबात पटलेलं दिसत नाहीये। मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे। युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत। जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणी देऊ शकतं ना। चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणी द्या आम्हाला। आम्ही फक्त इथे आज गट स्थापना करण्यासाठी आलोय। मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे। मुंबईमध्ये देखील महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी बसणार आहे। काय संख्या आली 50 बीजेपी 53 शिवसेना, परत कुठेतरी अंबरनाथ पॅटर्न चालतो का? परत हे जे आमच्या कल्याण डोंबिवलीचं नाव खराब झाला होता तो अजून कुठे तिथे काय परत ही अशी पळवापळी किंवा चालू होती का? सुरुवात झाली होती काही ठिकाणी। तर लोक जशी कंटाळली तशी आम्ही कंटाळलोय आणि कुठेतरी हे सर्व स्थिर राहावं, तर ह्या निवडणुकीच्या वेळेस पण असा घोडेबाजार होऊ नये किंवा पळवापळी होऊ नये, या सर्व गोष्टींना एक कुठेतरी बंदी घालण्यासाठी हा घेतलेला एक निर्णय आहे। आता शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय MIM आहे का? नाही, पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM आहे। मराठी माणसातला MIM बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात। कल्याण डोंबिवली महापालिकेतील या घडामोडींमुळे त्या ठिकाणच्या राजकारणामध्ये नवं वादळ निर्माण होण्याची चिन्ह दिसतात। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निकालावर नजर टाकायची म्हटल्यास त्या ठिकाणी 122 जागांपैकी बहुमताचा आकडा हा 62 आहे। तर 62 या बहुमताच्या आकड्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 आणि भाजपकडे 50 अशा जागा आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर शिवसेना 11, मनसे 5, त्या पाठोपाठ काँग्रेस 2 आणि शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी 1 अशा प्रकारचं हे संख्याबळ आहे। तर 62 या बहुमताच्या आकड्यासाठी सुरू असलेल्या या संघर्षामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 आणि भाजपकडे 50 जागा असून सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आणि इतर पक्षांची मदत अनिवार्य झाली आहे। बरं, अशातच ठाकरे गटाला मोठं भगदाड पडलेलं असून त्यांचं संख्याबळ 11 वरून थेट 7 वर घसरलंय। ठाकरे गटाचे 2 नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे बेपत्ता झाल्यानं ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती। मात्र खरा धक्का बसला जेव्हा गटाच्या अधिकृत नोंदणीवेळी आणखी 2 नगरसेवक गैरहजर राहिले। ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 2 नगरसेवक मनसेत गेले होते ते पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते आणि त्यामुळे आम्ही मनसेमध्ये गेल्याची भूमिका या दोन्ही नगरसेवकांनी घेतलेली आहे। बरं, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीत विरोधात लढणाऱ्या मनसेनं आता सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय। मनसेचे 5 निवडून आल्यात आणि ठाकरे गटातून आलेले 2 अशा एकूण 7 नगरसेवकांनी शिंदेंच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय। स्वतः खासदार श्रीकांत शिंदे
यांनी या संदर्भातील माहिती दिलेली असून मनसेच्या या अनपेक्षित पाठिंब्यामुळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत। तसंच सत्तेच्या समीकरणांसाठी कोकण भवन इथं पार पडलेल्या गट नोंदणी प्रक्रियेदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला। या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेवेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 4 नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे हे 4ही नगरसेवक मशाल चिन्हावरती निवडणूक लढवून विजयी झालेले आहेत, मात्र सत्ता स्थापनेच्या निर्णायक टप्प्यावर त्यांनी सभागृहात गैरहजर राहण्याची भूमिका घेतल्यानं पक्षानं आता आक्रमक पवित्रा घेतलाय। पक्ष शिस्त धाब्यावर बसवून अनुपस्थित राहिलेल्या या 4ही नगरसेवकांवर आता कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे। या घडामोडींमुळे कल्याण डोंबिवलीमध्ये मशाल पेटवणाऱ्या नगरसेवकांचे नेमके मनसुबे काय याबाबत आता चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि या संदर्भातच अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत दैनिक जनमतचे संपादक तुषार राजे। तुषारजी, आपलं खूप खूप स्वागत न्यूज प्लॅनेटमध्ये। खरं तर कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये ज्या प्रकारचं सत्ताकारण आणि राजकारण सुरू आहे आणि त्यानंतर आलेल्या गडद प्रतिक्रिया देखील आपण सगळ्यांनी पाहिल्या। यात श्रीकांत शिंदेंना बोलताना तुम्ही पाहिलं असेल, राजू पाटील यांना बोलताना पाहिलं असेल, संजय राऊतांनी तर अतिशय तिखट प्रतिक्रिया शिंदेंच्या सेनेबद्दल दिलेली आहे। मात्र त्या ठिकाणी सुरू असलेला हा घोडेबाजार म्हणा किंवा सावळा गोंधळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं राजकारण कुठल्या दिशेला घेऊन जात आहे? पहिले म्हणजे मनसेने पाठिंबा दिल्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे ब्रँड संपलेला आहे। बर, कारण मनसेचा पाठिंबा तसं म्हटलं तर अनपेक्षित नव्हता, तो अपेक्षितच होता। फक्त मनसे भाजपला पाठिंबा देते की शिंदे सेनेला एवढंच बघायचं होतं। कारण निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून राजू पाटलांची जी भूमिका होती ती संशयास्पद होती। म्हणजे शिवसेनेच्या हक्काचे प्रभाग मागून घेणं, जिथे उद्धव सेनेचे उमेदवार हमखास निवडून येणार आहेत ते उमेदवार मागून घेणं आणि ते उमेदवार पडणं, हे सगळं बघितल्यानंतर राजू पाटील काहीतरी गडबड करणार अशी शंका शिवसेना नेत्यांच्या मनात पहिल्या दिवसापासून होती आणि झालंही तसंच। मनसेचे जे 2 उमेदवार आहेत जे मशाल निशाणीवर निवडून आले ते शेवटच्या दिवसापर्यंत ठाकरे सेनेच्या संपर्कात होते आणि वरच्या नेत्यांशी बोला, आम्हाला इकडून बाहेर पडायचंय पण बाहेर पडून देत नाही असे त्यांचे फोन येत होते। बर, तेव्हा लक्षात आलं की राजू पाटील हे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवत आहेत। कदाचित ते दोघांशी बोलत असावेत, भाजपशी पण आणि शिंदे सेनेशी पण। बर, आणि जिथे जास्त फायदा त्याला पाठिंबा, असं एकूण गणित असावं। पण या प्रकारामुळे कल्याण शहराचं नाव मात्र बदनाम झालेलं आहे, एवढं नक्की। बरोबर आहे। मात्र ज्या वेळेला मनसेसारख्या पक्षासाठी असलेले नेते मंडळी किंवा त्या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार मनासारखं तिकीट मिळतं, सगळ्या गोष्टी होतात, मात्र अचानकपणे निकाल लागल्यानंतर होणारा हा घोडेबाजार, याला आता नेमकं कोण कारणीभूत आहे आणि मतदारांनी खरोखर कुणावरती विश्वास ठेवायचा आणि याचं भवितव्य पुढच्या काळामध्ये काय वाटतं? की म्हणजे ज्या स्थानिक नगरसेवकांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल, पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आणि मनसे यांच्यातले संबंध यामुळे ताणले जातील, पुढच्या काही गणितांवरती याचे दुष्परिणाम होतील असं वाटतं का तुषार राजेजी? कल्याण डोंबिवलीमध्ये नक्की होतील। शिवसेना आणि मनसे आता यापुढे एकत्र येणं मला तरी शक्य वाटत नाहीये। कारण ठाकरे सेनेची युती झाल्यापासूनची एक भावना होती की मनसेमुळे आमचं नुकसान होतंय आणि झालंही तसंच। ठाकरे सेनेला जो मतदान करणारा नॉन मराठी वर्ग होता किंवा मुस्लिम, यांनी यावेळेस ठाकरे सेनेला बिलकुल मतदान केलं नाही। याचं कारण मनसे, तुमच्याबरोबर मनसे आहे म्हणून आम्ही मतदान करणार नाही अशी मतदारांची भूमिका होती। त्यामुळे ठाकरे सेनेच्या उलट जागा कमी झाल्या मनसेशी युती केली आणि याचा एक असंतोष आहे। मनसेच्या काही सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा असंतोष आहे की अशी कशी भूमिका घेतली, नक्की, परंतु ठरवून घेतलेली भूमिका होती। धन्यवाद तुषारजी, तुम्ही आमच्यासोबत बोललात आणि या संदर्भातली चर्चा केली त्यासाठी। दरम्यान मुंबई आणि नाशिकच्या राजकारणामध्ये आता सत्तेच्या देवाणघेवाणीची मोठी चर्चा सुरू झाली आहे। मुंबई महापालिकेत भाजपला पाठिंबा देण्याच्या बदल्यात नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत मोठा वाटा मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। नाशिकमध्ये जरी भाजपनं स्वबळावर सत्तेचा दावा केला असला तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही पक्षांकडून तडजोडीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत।
मुंबईत भाजप शिवसेना युती असली तरी नाशिकमध्ये मात्र भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी असा सामना रंगलेला होता. मात्र आता मुंबईच्या महापौर पदावरून दोन्ही पक्षांमध्ये पेच निर्माण झालेला आहे. शिवसेनेनं महापौर पदासाठी अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची मागणी केल्याचं समजतंय, तर भाजप मात्र पूर्ण 5 वर्ष हे मानाचं पद स्वतःकडे ठेवण्यावरती ठाम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जर मुंबईचं महापौर पद भाजपकडे राहिलं तर मात्र नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत महत्वाच्या पदांची लॉटरी लागू शकते. नाशिकमध्ये महापौर पद भाजप स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता असली तरी उपमहापौर पद, स्थायी समिती सदस्यत्व आणि विविध विषय समित्यांची पदं शिवसेनेच्या झोळीमध्ये पडू शकतात. आता या सत्तेच्या वाटाघाटी यशस्वी होतात की राजकारणाला पुन्हा नवं वळण मिळतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागूनच आहे. आणि या संदर्भात अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक श्रीकांत सोनावणे. श्रीकांतजी, स्वागत आहे आपलं. खरं तर आपण आता थोडं नाशिक आणि मुंबई हे कनेक्शन तसं फार जवळच आहे, कारण प्रवासाला लागणारा कमी झालेला वेळ हा अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र मुंबईतलं राजकारण महापालिकेचं आणि नाशिकचं महापालिकेतील राजकारण त्यातही एक कुठेतरी समन्वय आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एकच आहे की भाजपला दोन्ही ठिकाणी आपलेच महापौर व्हावे आणि आपलीच एका हाती सत्ता यावी, या अनुषंगानं मुंबईमध्ये महायुती झाली जी नाशिकमध्ये होऊ शकली नाही. मात्र दुसरीकडे जर मुंबई संदर्भातल्या वाटाघाटी झाल्या 5 वर्षांसाठी, भाजपच्या मतानुसार जर 5 वर्षासाठी महापौर पद मिळालं तर नाशिकमध्ये मात्र शिवसेनेसाठी सुगीचे दिवस येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. श्रीकांतजी, काय घडतंय तुमच्या इथल्या नाशिकमध्ये? बरोबर आहे. थोडस पाठीमागे जाऊ आपण नक्की. की नाशिकमध्ये भाजप विरोधी जनभावनेचं एक उदाहरण आपल्याला दिसून आलं. परंतु ऐन वेळेला गिरीश भाऊ महाजन यांनी जी रणनीती आखली, राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेस याच्यामधले मातब्बर नेते त्यांनी फोडून भाजपमध्ये आणले आणि भाजपला अभूतपूर्व असं यश मिळालं. आता उबाठा आहे, उबाठाचे 5च उरले होते, ते आता 15 झाले, म्हणजे त्याचाही सुद्धा फायदा झालेला आहे. परंतु शिंदे सेना जी आहे तिचा मात्र जास्त आता फायदा दिसून येतोय. कारण मुंबईमध्ये जर महापौर होणार असेल आणि नाशिकमध्ये सुद्धा संख्याबळ जास्त असल्यामुळे भाजपचा महापौर होणार असेल तर महत्वाची पदे हे आपोआपच शिंदे सेनेला मिळणार आहे. त्या दृष्टीने एक राजकारणाची दिशा या दिशेने चालू आहे. तर याच्यामध्ये मुंबई आणि नाशिक याची परिस्थिती सारखीच आहे आणि याच्यामध्ये शिंदे सेनेला जास्त आता महत्वाची पदं देऊन त्यांना सोबत ठेवणं आणि अर्थात त्यांना सोबत राहावंच लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. बरोबर. पण गिव्ह अँड टेकचं जे राजकारण आपण सध्या पाहतोय, नाशिककर त्याला कशा प्रकारे पाहतील, त्याला एक्सेप्टन्स मिळताना दिसून येईल का? कारण शिवसेनेचे जे स्थानिक कार्यकर्ते असतील त्यांची मनधरणी करतच अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतील. तर दुसरीकडे मुंबईमध्ये तर सर्वस्वी निर्णय जे आहेत ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः शिंदे घेताना दिसून येतील. मात्र नाशिकच्या स्थानिक राजकारणाची जबाबदारी ही नेमकी कुणावर असेल? कारण आज आमच्या माहितीनुसार स्वतः दिवसभर गिरीश महाजन देखील नाशिकमध्ये तळ ठोकून होते. यावेळच्या निवडणुका जिंकण्याची सर्वाधिक मोठी जबाबदारी ही अक्षरशः गिरीश महाजन यांच्या खांद्यावरतीच आहे, जे आपण कित्येक वर्षांपासून सातत्यानं पाहतोय. श्रीकांतजी, 2027 साली जो कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे आणि प्रचंड मोठा निधी त्यासाठी केंद्रातून आणि राज्याचा नाशिक शहरामध्ये विकासासाठी खर्च केले जाणार आहे. बरोबर. त्यासाठी भाजप पक्षाने जी मोर्चे बांधणी केली आणि तसं त्यांनी घवघवीत यश सुद्धा मिळवलं. त्यामुळे महापौर हा भाजपचा असावा ही त्यांची स्वाभाविक अपेक्षा असणार आहे. आणि शासनामध्ये आता सध्या जे राजकीय वातावरण आहे त्याच्यामध्ये भाजपचं पारडं सर्व बाजूंनी जड आहे. त्यामुळे महापौर निश्चितच भाजपचा होईल. परंतु राज्यामध्ये युती आहे आणि युतीचं हे जे राजकारण आहे हे समावेशक राजकारण असतं. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमधल्या महत्वाच्या लोकांना सुद्धा संधी द्यावी लागणार आहे. परंतु भाजपमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पक्षातून आलेले जे मातब्बर नेते आहे आणि जे निवडून आलेले हेवीवेट नेते आहेत त्यांना सुद्धा महत्वाच्या जागा लागणार आहे. त्यामुळे थोडीशी रस्सीखेच याच्यामध्ये होऊ शकते.
परंतु जे याच्यामध्ये राजकारणात सुपरमॅन ठरलेले जे गिरीश भाऊ महाजन आहेत, हे आता त्यांचं पुढचं कौशल्य त्याच्यामध्ये पणाला लागणार आहे की शिंदे सेनेच्या नेत्यांना मनवणे हा हा आणि स्वतः शिंदे साहेबांना भेटून त्यांची मनधरणी करणे आणि हे राजकारणाचा हा सगळा जो टोप आहे, हा जो सम्राट पदाचा जो टोप आहे, तो आपल्या आपल्या पक्षाच्या त्यांनी निवडलेल्या लोकांना आता याच्यामध्ये गिरीश भाऊंचं फार मोठं से राहणार आहे की याच्यामध्ये महापौर कोण होणार आहे. बर ते सुद्धा गिरीश भाऊ ठरवतील, त्याप्रमाणे होईल असं वाटतं. बरं, पण श्रीकांतजी, जर अशा प्रकारच्या वाटाघाटी झाल्या आणि आपण ज्यावर चर्चा करतोय ते जर खरोखर भवितव्य ठरलं तर मात्र उपमहापौरपद, स्थायी समिती सदस्यत्व आणि विविध विषय समित्यांची पदं शिवसेनेच्या झोळीमध्ये पडतील असं तुम्हाला वाटतंय का? नाही, सर्व नाही मिळणार. स्थायी समिती सारखं महत्वाचं पद आहे भाजप स्वतःकडे ठेवेल. बरं. इतर जे महत्वाचे पद आहे ते शिंदे सेनेकडे जरूर जातील. परंतु जे महत्वाची पद आहे ज्याच्यावर होल्ड आहे त्या सगळ्या कारभारावर, तो मात्र भाजपचा राहणार आहे. आणि भाजप आता थोडेसे आग्रही भूमिका घेतील भाजपचे नेते आणि त्या पद्धतीने हे सगळं राजकारण पुढे जाईल. लोकांचं म्हणाल तुम्ही, जनमानसांचं म्हणाल की आता निवडणूक झाली, निकाल लोकांनी स्वीकारलेला आहे आणि आता फक्त नाशिक शहराच्या ज्या ज्वलंत समस्या आहेत किंवा ज्या अपेक्षा आहेत कुंभमेळ्याच्या दृष्टीने, त्याच्यासाठी आता लोकांमधून निवडून आलेले जे उमेदवार आहेत, जे नगरसेवक झालेले आहेत, ते आता हे सगळं काम पुढे नेतील. त्यामुळे लोक सुद्धा त्यांच्यावर विश्वास टाकू लागतील. नक्कीच. धन्यवाद श्रीकांतजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि ज्या वाटाघाटी सध्या मुंबई महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिका यांच्यामध्ये ज्या सुरू आहेत त्या संदर्भातलं सविस्तर विश्लेषण केलं, त्यासाठी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.